त्यामुळे पुढील बातमीकडे भाविकांचे डोळे लागून असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला आजपासून प्रारंभ झालाय। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची पहाटेपासूनच मंदिर परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, निलेश राणे, नितेश राणे, नारायण राणे, आशिष शेलार, विनायक राऊत अशी राजकीय मंडळी आज आंगणेवाडीत असणार आहेत। मनोज लेले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबतच जोडले गेलेले आहेत। मनोज, भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, काय सांगाल? नक्कीच ज्या दिवसाची चाकरमानी आतुरतेने वाट बघत होते तो दिवस अखेर आलेला आहे। आंगणेवाडी यात्रेला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते। पहाटे 3:30 वाजल्यापासून या ठिकाणी भाविकांच्या दर्शन रांगा या ठिकाणी पाहायला मिळतात। काही किलोमीटरच्या दर्शन रांगा या ठिकाणी आहेत। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील जनतेचं या ठिकाणी श्रद्धास्थान म्हणून आंगणेवाडी ओळखली जाते, भराडी आई ओळखली जाते, त्याच पद्धतीनं राजकीय नेते मंडळींची सुद्धा मोठं श्रद्धास्थान म्हणून या ठिकाणी आंगणेवाडीची ओळख आहे। आणि त्याचमुळे आज राजकीय नेत्यांची सुद्धा मांदियाळी या आंगणेवाडी परिसरामध्ये पाहायला मिळणार आहे। अनेक पक्षाचे नेते या ठिकाणी आज आंगणेवाडीच्या दर्शनाला म्हणजेच भराडी आईच्या दर्शनाला या ठिकाणी येणार आहेत। मी बघू शकता की या VIP दर्शन रांगा आहेत। आज जवळपास 4 ते 5 लाख भाविक जे आहेत ते आंगणेवाडीमध्ये या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। या भाविकांसाठी 9 दर्शनाच्या रांगा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि पहाटे 3:30 वाजल्यापासून भाविक दर्शनासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। आकर्षक रोषणाई आणि विद्युत रोषणाई केलेली पाहायला मिळते आहे आणि मंदिर परिसर सध्या लखाकून गेलेला आहे। पहाटे 3:30 वाजल्यापासून या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे। अनेक नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याच पद्धतीनं नारायण राणे यांचे संबंध कुटुंबीय, भाजपचे इतर पदाधिकारी नेते, त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे गटाचे सुद्धा वरिष्ठ नेते आज भराडी आईच्या देवीच्या दर्शनाला या ठिकाणी हजेरी लावणार अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते। एकंदरीतच 9 दर्शन रांगा या ठिकाणी हाऊसफुल झालेल्या पाहायला मिळतात आणि काही किलोमीटरच्या रांगा सध्या भराडी आई देवीच्या दर्शनाच्या परिसरामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।